हा आनंद आता इथे कशाला आलाय? मला काय माहित. मम्मा काही झालंय का? काहीतरी गडबड झाली आहे. अंशो, मी तुला ऑफिसमध्ये कॅश जमा करायला सांगितलं. हो, तू सांगितल्यावर मी लगेच जमा केली होती दादा. आय नो, तू जमा केलेली कॅश माझ्या हातात आहे, पण योगायोगानं ही तीच कॅश आहे जी माझ्या लॉकरमध्ये होती. ही तुझ्याकडे कशी आली? मला सांगा, आजीच्या रूम मध्ये कोण कोण येऊन गेलो होतं? रोहनच्या ताई, मी गेले होते, म्हणजे मी आणि आजी तर होतोच. अर्पिता ताई सुद्धा आल्या होत्या. अर्पिता तू का गेली होतीस तिकडे? ते मी सांग ना, काहीतरी कारण असेल ना आजीच्या रूम मध्ये जाण्याचं. तेच आठवते. मग आठव पटकन आणि सांग काय ते. समर, जरा माझ्या खोलीत जाऊया का? मला थोडंसं बोलायचं तुझ्याशी. नाही, बोलावं तर लागणारच आहे आपल्याला. अजय, तू पण चल. समर, आपण उद्या ऑफिसमध्ये बोलूया. ते पैसे अकाउंट डिपार्टमेंट मध्ये जमा कर. चला. अंशू, बोल, काय झालं? दादा, ऍक्च्युली कसं सांगू मला कळत नाहीये. हे बघ, प्रश्न 15 लाख रुपयांचा आहे अंशू. जे काय असेल ते स्पष्टपणे सांग. हे बघ, देवाच्या दयेने आपला बिझनेस चांगला चाललाय, प्रॉफिट चांगलं होत आहे, मार्केट शेअर चांगला आहे, पण म्हणून आपल्याला पैशाची किंमत नाही. त्या पैशाचं काय वाटेल ते झालं तरी सुद्धा आपण लक्ष देणार नाही असं नाहीये. ते पैसे आपल्या घरात जरी ठेवले असतील तरी सुद्धा त्याच्यासाठी हजारो लाखो लोकांनी त्यांचा घाम गाळलाय, कष्ट केलेत, मेहनत घेतली म्हणून ते पैसे. आणि सगळ्यात महत्वाचं, ते पैसे आपल्या घरात ते लॉकरमध्ये ठेवले होते, सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. पण मग ते पैसे कुठून कुठे जाऊन पुन्हा तिथे कसं काय आले? बरं, दोन्हीचा सिरीज नंबर 1 आहे, म्हणजे ते पैसे आपल्या लॉकर मधनच गेलेले पैसे होते, तीच कॅश होती. बरोबर आहे ना? आता जे काय असेल ते स्पष्टपणे सांगशील अंशुमन? दादा, मी सांगते. म्हणजे कसं सांगू ते कळत नाहीये. स्वानंदीच्या आईने माझ्याकडे 15 लाख रुपये मागितले होते. ती कॅश. ₹15 लाख मागितले का? खरं तर मला यात काही सरप्राईज वाटलंच नाही. म्हणजे कसं आहे की त्या माझ्याकडे नेहमीच मागतात. हो, आणि थोडे थोडके पैसे माझ्याकडे असतात म्हणून मीही देते. म्हणजे कसं आहे बघ समर, तू उगाच चिडू नको. मी का देते, कारण आपली अधीरा आहे ना त्यांच्या घरी, त्याची सून आहे ती. तिला काही त्रास नको व्हायला म्हणून माझ्याकडे जितके पैसे असतात तितके त्या जसं मागतात तसं मी देते. आणि आता ह्या वेळेसही मी तेच केलं. ह्यावेळेसही मी त्या भीतीने त्यांना हो म्हटलं की मी देते तुम्हाला 15 लाख रुपये. आणि मी जमवत पण होते. यांना विचार ना. हो, माझ्याकडे पण जेवढे होते तेवढे मी मॉमला दिले. हो, मी सुद्धा अकाउंट मधून काढून दिले. हे सगळं पूजेच्या गडबडीत सुरू होतं म्हणून ऍक्च्युली तुम्हाला काही सांगितलं नाही मी. आणि म्हणूनच मी अर्पिताला सांगितलं की घरात काही कॅश असेल ती घे आणि बघ काय ते. आणि अर्पिताने ती कॅश काढली. ती कशी काढली सांग ना अर्पिता. काय झालं? हो, त्या दिवशी मी गेले होते पैसे घ्यायला. म्हणजे मी विचारणार होते आजीला की
आजी मी कॅश घेऊ का? पण तिथे लॉकर उघडाच होता आणि खोलीतही कोणी नव्हतं. कॅश दिसली म्हणून मी कॅश घेतली आणि मीही हेच सांगणार होते, पण म्हटलं नंतर सांगूया, गडबड आहे सगळी. अगं पण तू तर म्हणालीस की तू दागिने सेफ आहेत की नाही ते बघत होतीस. हो, ते एक कारण होतंच. अगं मग हे त्याच वेळेला का नाही बोललीस तू? गडबडीत सांगायचं राहून गेलं कॅश बद्दल. अरे पण मग ते पैसे कंपनी अकाउंट मध्ये कसे आले? ते अंशुमनला फोन आला होता ना, तासाभरात जमा कर म्हणून ऑफिसमध्ये पैसे. तेव्हा मी पण गांगरून गेले रे, आणि म्हटलं आता काय करावं म्हणून ते पैसे मी त्यांना न देता म्हटलं आधी कंपनी अकाउंटमध्ये जमा कर, नंतर आपण त्यांचं बघू म्हणून मी ते तिकडे जमा करायला सांगितले. ते तिथे गेले असतील, म्हणजे कदाचित इथले पैसे तिथे, तिथले पैसे इथे, असं काहीतरी झालं असेल. पण मग रोहनच्या आईला पैसे? ते मी त्याच्या स्वानंदीच्या आईला ते पैसे दिले ना, ते अंशुमनकडनं थोडे घेतले, अर्पिताच्या अकाउंटमधलं, पर्सनल अकाउंटमधलं थोडे, आणि माझ्याकडे थोडे होते ते दिले. आणि ते पैसे देताना मला वाटतं ते म्हटलं ना मी मगाशी, जसं इकडचे तिकडे तिकडचे इकडे असे ते ऑफिसमध्ये पैसे, ते पैसे इथे गेले इथे, असं काहीतरी झालं असणार. अंशुमन, असंच झालं असेल ना रे? हो 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 दादा, हो. ₹15,00,000 मागितले रोहनच्या आई? सांगते काय, मी सुद्धा सुन्न झाले रे. 15 लाख म्हणजे नेहमी पैसे देते ते थोडी थोडकी रक्कम असते ना. आता काय होतं की असं काही ऐकलं की सुन्न होतं रे, म्हणजे गडबड होते आणि काही सुचतच नाही, आणि त्याच्यात ह्या अशा चुका होतात. मग अगं मग हे आधी सांगायचं ना. ते स्वानंदीच्या आईने मला शपथ घातली होती तुमच्यापर्यंत काही न्यायचं नाही म्हणून. म्हणजे त्या नेहमी असं करतात, काय करणार मी सांग. नेहमी शपथ घालतात, पण मी देते आपली अधिरा. फक्त केवळ अधिरामुळे मी त्यांना मदत करत येते. मी असं करतो आजी, मी रोहनच्या ताईला लगेच विचार. नको नको, प्लीज प्लीज हात जोडते, नको त्यांना काही विचारू नको प्लीज. आपली अधिरा तिथे आहे. जर तू विचारलं आणि तिने त्यांना सांगितलं तर आपल्या अधिराला खूप छळतील रे, ते त्रास देतील. प्लीज प्लीज, तुला माझी शपथ आहे, प्लीज माझी शपथ आहे, प्लीज प्लीज. काकू काकू काय करतेस? काय हात का जोडतेस तू? बस करत आहे. ठीक आहे, मी नाही विचारत त्यांना. नक्की ना? नक्की.